Hello students, welcome to online video lecture series conducted by Pradhyapak B.V. Bansode, Department of Chemistry, Krishna Mahavidyalay, Retre, Budruk. In today's lecture, we see the topic number 15, Introduction of Polymer Chemistry, in which we have to see the first point is that introduction of polymers. म्हणजे काय, ह्या पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे हे आपल्याला काय करायचं आहे ह्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. ह्या टॉपिकमध्ये आपल्याला जे काही पॉलिमरचं क्लासिफिकेशन आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे क्लासिफिकेशनवरती बेस्ड वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिमर्स आहेत, त्या पॉलिमर्सचं सिंथेसिस आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. मग पॉलिमर म्हणजे नेमकं काय आहे, कशासाठी आपण यूज करतो, त्याचा वापर कुठे कुठे करतो आहे, ते सिंथेसिस काय कशा पद्धतीनं केलं जातं, ह्या सगळ्याचा डिटेल स्टडी आपल्याला ह्या ठिकाणी ह्या टॉपिकमध्ये करायचा आहे. मग सर्वप्रथम आपल्याला माहीत पाहिजे पॉलिमर म्हणजे काय आणि हे पॉलिमर जे काय आहे ते आपल्याशी कशा पद्धतीनं निगडीत आहे ते आपण काय करायचं आहे ह्या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. मग पॉलिमर हॅव अ इंटिग्रल पार्ट ऑफ आवर लाईफ. कुठल्या ना कुठल्या तरी फॉर्ममध्ये कुठल्या ना कुठल्या तरी कंपाऊंडच्या माध्यमातून हा आपल्याशी नेहमी निगडीत असतो. मग हे जे काही पॉलिमर आहेत हे पॉलिमर का प्रिफर केले जातात तर त्याच्या काही युनिक प्रॉपर्टीज आहेत. मग त्या प्रॉपर्टीज कुठल्या असतात तर त्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या 3 प्रॉपर्टीज आहेत. पहिली म्हणजे इट हॅविंग अ लाईट वेट. त्याचं जे काही वेट आहे ते वेट कसं असतं तर लाईट वेट राहतं. किंवा इट हॅविंग इझिली रिमोल्डेड. त्याला आपण काय करू शकतो इझिली रिमोल्ड करू शकतो. किंवा तो आपण काय करू शकतो इझिली रियूज्ड. त्याला आपण परत परत काय करू शकतो वापरू शकतो. आणि म्हणून जास्तीत जास्त काय केलं जातं तर हे जे काही पॉलिमर आहे हे पॉलिमर आपल्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये प्रिफर केलं जातं. टुडेज ओव्हरऑल डेव्हलपमेंट in polymer science and technology has enriched in human life. म्हणजे जे काही पॉलिमर सायन्स आहे आणि त्याचे जे काही टेक्नॉलॉजी आहे किंवा जे काही तंत्रज्ञान आहे ह्याच्यामुळं आपलं मानवी जीवन जे आहे ते पूर्णपणे काय झालेलं आहे समृद्ध झालेलं आहे. म्हणजे जर आपण डेली यूज्ड बघितला जे काही मटेरियल्स आपण वापरतो आहे, मग सुरुवात आपण समजा एखाद्या टूथब्रशपासून जर केली, चेअर आहेत, कॅरेट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्सेस आहेत किंवा त्याच्यामध्ये आपण PVC पाईप आहेत किंवा सर अजून पुढे गेलो तर आपण डेली यूज करणाऱ्या बॉटल्स आहेत किंवा डिस्क आहेत. ह्या ज्या सगळ्या वापराच्या गोष्टी आहेत ह्या कशामुळे झालेल्या आहेत तर आपल्या पॉलिमरमुळे घडलेल्या आहेत. किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी कशापासून तयार झालेल्या आहेत तर इट इज मेड अप बाय पॉलिमर. किंवा हे सगळेच्या सगळे आहेत हे काय आहेत तर एक पॉलिमर आहेत. म्हणून आपण म्हणू शकतोय इन शॉर्ट वी आर लिव्हिंग इन द वर्ल्ड ऑफ पॉलिमर. आपण सध्या काय करतोय या पॉलिमरच्या जगामध्ये आपण सध्या राहत आहे. मग आता हे जे काही पॉलिमर आहेत हे पॉलिमर म्हणजे नेमकं काय किंवा पॉलिमर नेमकं कशा पद्धतीनं यूज केले जातात ह्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. सर्वप्रथम पॉलिमर हा पॉलिमर जो आहे हा जर वर्ड बघितला तर हे आपण काय करू शकतो याचा 2 याच्यामध्ये विभाजन करू शकतो. पहिले आहे ते आहे पॉली आणि दुसरे असतो तो मर. मग पहिल्यांदा पॉली म्हणजे काय हे आपण बघूया. पॉली म्हणजे काय तर मेनी. पॉली मीन्स व्हॉट मेनी अँड मर मीन्स पार्ट्स और युनिट. पॉली मीन्स मेनी अँड मर मीन्स पार्ट्स और युनिट्स. म्हणजे आपण पॉलिमरचे डेफिनेशन कशा पद्धतीने करू शकतोय बघा. पॉलिमर म्हणजे काय इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ मेनी पार्ट्स. जर आपल्याकडे मेनी पार्ट्स असतील किंवा मेनी युनिट्स आपण कंबाईनड केले तर त्याच्यापासून जो आपल्याला कंपाऊंड भेटेल तो कंपाऊंड जनरली कुठला असतो आपला
तर पॉलिमर नावाचा कंपाऊंड असतो. याचं एखादं एक्झाम्पल जर बघितलं आपण जनरल बिहेवियरमधलं एक जनरल एक्झाम्पल आपण बघूया पॉलिमरचा, ते आहे पॉलिथिन. पॉलिथिन जर आपल्याला पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला काय लागतो, मोनोमर लागतो. मग तो मोनोमर कुठला असतो पॉलिथिनमध्ये, तर इथिन नावाचा मोनोमर. मग हा मोनोमरपासून आपण काय करू शकतोय, पॉलिथिन तयार करू शकतोय. मग हे जे काय युनिट्स असेल, हा CH2 असेल, हा CH2 असेल, हा CH2 असेल किंवा हा CH2 असेल, हे काय आहेत, तर इट इज अ मेनी पार्ट्स और मेनी युनिट्स. म्हणजे मेनी युनिट्स और मेनी पार्ट्स कलेक्ट्स विथ इच अदर. एकामेकामध्ये जर त्याला आपण कंबाईन करू तर तुम्हाला जो काही कंपाऊंड भेटेल तो काय असणार आहे, तुमचा पॉलिमर असणार आहे. मग हे जे काही कंपाऊंड्स भेटतात आपल्याला, CH2 असेल, CH2 असेल, CH2 असेल, हे आपण काय केले आहेत, मेनी कंपाऊंड्स घेतलेले आहेत किंवा मेनी पार्ट्स आपण घेतलेले आहेत. ह्यांना कंबाईन करा आणि कंबाईन केल्यानंतर तुम्हाला जो पॉलिमर भेटेल तो पॉलिमर तुमचा कुठला असणार आहे, तर एखादा पॉलिमर असेल. मग हे जे काही आपल्याकडे मेनी पार्ट्स आहेत ह्यांनाच काय म्हटलं जातं, रिपीटिंग युनिट्स म्हटलं जातं. म्हणजे परत परत तोच कंपाऊंड आपल्याकडे येतोय. म्हणजे CH2 आहे, परत CH2 आला, परत CH2 आला, म्हणजे थोडक्यात काय झालं, तो कंपाऊंड रिपीट झाला आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो, रिपीटिंग युनिट्स म्हणत असतो. आता ह्या रिपीटिंग युनिटचा वापर करून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, म्हणजे पॉलिमर ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा पार्ट लागतो किंवा कुठलाही पॉलिमर तयार करताना आपल्याजवळ काय लागतात, तर मोनोमर लागतो. पॉलिमर म्हणजे काय, तर नंबर ऑफ मोनोमर्स. म्हणजे आपल्याकडे काय आहेत, तर वेगवेगळ्या प्रकारचे मोनोमर्स आहेत आणि त्यांचं जर आपण पॉलिमरायझेशन केलं, म्हणजे त्याच्यावरती जर आपण प्रोसेस केली तर ते सगळे काय होत आहेत, कंबाईन होत आहेत एकामेकामध्ये. आणि ज्यावेळेस ते सगळे कंबाईन होतील त्यावेळेस तुम्हाला जो कंपाऊंड भेटेल त्याला जनरली काय म्हटलं जातं, पॉलिमर म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात पॉलिमर काय आहे, तर इट इज अ मॅक्रोमोलिक्युलर कंपाऊंड. मॅक्रोमोलिक्युलर कंपाऊंड म्हणजे काय, तर जो कंपाऊंड तयार होईल हा जो आहे तो कसा असतो, मोठ्या प्रमाणामध्ये असतो किंवा त्याचं जे मास आहे ते मास काय राहतं, जास्तीत जास्त मास राहतं. इट इज नॉट अ मायक्रोमोलिक्युलर कंपाऊंड. हा मायक्रोमोलिक्युलर कंपाऊंड नाही, कारण मायक्रो म्हणजे काय, कमी प्रमाणामध्ये, आणि मॅक्रो म्हणजे काय, जास्त प्रमाणामध्ये. जर त्याचं मास जास्त होत असेल तर जनरली दोज कंपाऊंड्स आर ए पॉलिमर. मग हे पॉलिमर तयार करण्यासाठी आपण बघतोय बघा स्क्रीनवरती, हे पॉलिमर तयार करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय पाहिजे, तर त्या ठिकाणी मोनोमर्स पाहिजेत. मग हे मोनोमर्स आपल्याला जर बघायचे असतील तर त्याची आपल्याला काय करायचे आहे, डेफिनेशन बघायचे. केमिकली पॉलिमर्स आर फॉर्म्ड बाय रिपीटिंग युनिट्स फ्रॉम अ स्मॉल मोलिक्यूल इज नोन ॲज मोनोमर्स. म्हणजे जे पॉलिमर्स फॉर्म होतात हे कशापासून, तर बाय रिपीटिंग युनिट्स फ्रॉम स्मॉल मोलिक्युल्स. आणि जर तसं होत असेल तर त्यांना जनरली काय म्हटलं जातं, मोनोमर्स म्हटलं जातं. मग याच्यावरून आपण काय करूया, पॉलिमरची डेफिनेशन किंवा पॉलिमर म्हणजे इन शॉर्ट बघूया. पॉलिमर काय आहेत, तर इट इज अ हाय मोलिक्युलर मास मॅक्रोमोलिक्युल कंपाऊंड. पॉलिमर मीन्स हाय मोलिक्युलर मास मॅक्रोमोलिक्युल कंपाऊंड. Okay, let we see the next point, classification of polymers. इट इज बेस्ड ऑन 6 टाईप्स. म्हणजे जर क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर बघितलं तर हे क्लासिफिकेशन 6 टाईप्सवरती डिपेंड आहेत. त्याच्यामध्ये जर फर्स्ट बघितला तर फर्स्ट जो आहे तो कुठला आहे तुमचा, इट इज बेस्ड ऑन सोर्स. सोर्सवरती बेस्ड. दुसरा जर बघितला तर तो असतो तुमचा बेस्ड ऑन स्ट्रक्चर. स्ट्रक्चरवरती बेस्ड. थर्ड जर बघितला तर तो असतो आपला बेस्ड ऑन इंटरमोलिक्युलर फोर्सेस.
म्हणजे इंटरमोलिक्युलर फोर्सेसवरती बेस्ड आपण तो मेन्शन करतो. चौथा जो टाईप आहे क्लासिफिकेशनचा तो आहे इट इज बेस्ड ऑन मोड ऑफ पॉलिमरायझेशन. म्हणजे पॉलिमरायझेशन कोणत्या प्रकारचं आहे त्याच्यावरून आपण त्यांचं क्लासिफिकेशन करतो. फिफ्थ क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन नंबर ऑफ मोनोमर्स. म्हणजे त्याच्याकडे मोनोमर्स किती आहेत त्याच्यावरून आपण त्याला काय करतो क्लासिफाय करतो. आणि शेवटी लास्ट क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन बायोडिग्रेडेबिलिटी प्रॉपर्टी. In this way we have to classify the polymers. These 6 types we have to see one by one. हे जे टाईप्स आहेत हे आपण काय करूया वन बाय वन पाहूया. त्याच्यामध्ये फर्स्ट टाईप जो आहे तो इट इज बेस्ड ऑन सोर्स. तो आहे बेस्ड ऑन सोर्स. म्हणजे नेमकं जर पॉलिमर आपण क्लासिफाय केले तर पहिला टाईप येतो तो असतो आपला बेस्ड ऑन सोर्स. सोर्स कुठल्या प्रकारचे आहेत मग जनरली याच्यामध्ये 3 प्रकारचे सोर्स आहेत. सो वी हॅव टू फर्स्ट मेन्शन इट. फर्स्ट वन इज नॅचरल पॉलिमर. म्हणजे पहिला जो असतो तो आहे नॅचरल पॉलिमर. दुसरा असतो सिंथेटिक पॉलिमर. थर्ड इज सेमी सिंथेटिक पॉलिमर. म्हणजे जे काही पहिलं क्लासिफिकेशन आहे बेस्ड ऑन सोर्स हे क्लासिफिकेशनमध्ये 3 टाईप्स आहेत. ते 3 टाईप्स आपण बघतोय. पहिला आहे नॅचरल पॉलिमर, दुसरा असतो सिंथेटिक पॉलिमर आणि तिसरा असतो सेमी सिंथेटिक पॉलिमर. आता हे जे काही 3 टाईप्स आहेत हे आपल्याला काय करायचे आहेत डिटेलमध्ये पाहिजेत. मग त्याच्यामध्ये पहिला टाईप आहे तो पहिला टाईप असतो नॅचरल पॉलिमर. मग पहिला टाईप आपण बघतोय हा आहे नॅचरल पॉलिमर. आता नॅचरल पॉलिमर जर बघायचं असेल तर त्याच्या नावामध्येच आहे तर त्याच्या टायटलमध्येच त्याची आयडिया आहे. जो पॉलिमर कुठं भेटणार आहे आपल्याला नेचरमध्ये भेटणार आहे अशा पॉलिमरला काय म्हटलं जातं नॅचरल पॉलिमर म्हटलं जातं. मग आपण त्याची थोडक्यात डेफिनेशन बघूया. नॅचरल पॉलिमर म्हणजे नेमकं काय ते आपल्याला पाहायचं आहे. पण नॅचरल पॉलिमर म्हणजे काय द पॉलिमर ऑब्टेन्ड फ्रॉम नॅचरल सोर्सेस. म्हणजे जो पॉलिमर आपल्याला कुठं भेटतो नॅचरल सोर्समध्ये भेटतो म्हणजे नेचरमध्ये भेटतो. आणि म्हणून अशा प्रकारचा जो पॉलिमर आपण तयार करतो त्या पॉलिमरला म्हटलं जातं नॅचरल पॉलिमर. फॉर एक्झाम्पल नॅचरल पॉलिमर्समध्ये सिल्क हे आपण काय करू शकतो एक्झाम्पल घेऊ शकतो. आता हे जे काही नॅचरल पॉलिमर्स आहेत हे दीज आर डिवायडेड बाय 2 टाईप्स. म्हणजे हे जे काही कंपाऊंड्स आहेत नॅचरल पॉलिमर्स हे काय होत आहेत 2 टाईप्समध्ये क्लासिफाय केले जातात. पहिला टाईप आहे तो आहे प्लांट पॉलिमर. म्हणजे प्लांट पॉलिमरवरती आपण काय करतो त्याचं क्लासिफिकेशन करतो. आणि दुसरा टाईप असतो त्याच्यामधला तो आहे ॲनिमल पॉलिमर. सेम जसं आपण आत्ता बघितलं नॅचरल पॉलिमरमध्ये त्याच्या नेचरमध्ये ऑप्टेन होणार आहे सेम त्याच पद्धतीने आपण हे सुद्धा एक्सप्लेन करू शकतो. प्लांट पॉलिमर म्हणजे काय जे प्लांटमधून आपल्याला ऑप्टेन होतात अशा पॉलिमरला काय म्हटलं जातं प्लांट पॉलिमर म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात आपण काय करू शकतो त्याला मेन्शन दे ऑप्टेन्ड फ्रॉम प्लांट. म्हणजे प्लांटमधून आपण ते ऑप्टेन करू शकतो अशा पॉलिमरला काय म्हटलं जातं प्लांट पॉलिमर म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल कॉटन असेल लिनन असेल हे जे काही पॉलिमर्स आहेत हे आपण काय करू शकतोय इट इज ऑप्टेन्ड फ्रॉम कॉटन प्लांट ऑर फ्लॅक्स प्लांट. म्हणजे कॉटन प्लांट किंवा फ्लॅक्स प्लांटच्या माध्यमातून आपण त्याच्यापासून काय करू शकतोय हे जे पॉलिमर्स आहेत हे तयार करू शकतो. त्याच पद्धतीनं जर आपण दुसरा टाईप बघितला ॲनिमल पॉलिमर जसं आपण ह्याला डिफाईन केलं त्याच पद्धतीने आपण त्यालासुद्धा डिफाईन करू शकतो किंवा एक्सप्लेन करू शकतो.
ॲनिमल पॉलिमर म्हणजे काय? दे आर ऑब्टेन्ड फ्रॉम ॲनिमल सोर्सेस. म्हणजे ॲनिमलच्या सोर्सपासून जो पॉलिमर आपल्याला भेटतो अशा पॉलिमरला काय म्हटलं जातं? ॲनिमल पॉलिमर म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल ऊल असेल, हे जे काय ऊल आहे पॉलिमर, हा ऊलसुद्धा एक पॉलिमरचा टाईप आहे. हा ऊल कशापासून तयार केला जातो? तर फ्रॉम हेअर ऑफ शिप. म्हणजे हेअर ऑफ शिपपासून आपल्याला काय भेटतात? तर ऊल नावाचा पॉलिमर भेटतो. किंवा दुसरं एखादं एक्झाम्पल जर बघितलं आपण तर सिल्क आहे, तर सिल्क इज ऑब्टेन्ड फ्रॉम सिल्क वॉर्म. म्हणजे सिल्क वॉर्म नावाचं काय ॲनिमल आहे, त्या ॲनिमलपासून आपण काय करू शकतो? सिल्क तयार करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं आपण नॅचरल पॉलिमर त्यांचा आपण काय करू शकतोय? हे दोन टाईप एक्सप्लेन करू शकतो. एक असतो प्लॅन्ट पॉलिमर आणि दुसरा असतो ॲनिमल पॉलिमर. आता हे झाला आपला पहिला पॉईंट, सोर्सवरती बेस्ड. आता आपल्याला दुसरा पॉईंट बघायचा आहे आणि तो दुसरा पॉईंट असतो आपला तर सिंथेटिक पॉलिमर. म्हणजे दुसरा टाईप आपल्याला बघायचा आहे तो आहे सिंथेटिक पॉलिमर. मग सिंथेटिक पॉलिमर म्हणजे नेमकं काय ते आपण बघतोय. तर हे जे सिंथेटिक पॉलिमर आहे हा कसा असतो? दीज आर मॅन मेड पॉलिमर. म्हणजे मनुष्यानं निर्माण केलेला जो पॉलिमर आहे अशा पॉलिमरला काय म्हटलं जातं? तर सिंथेटिक पॉलिमर म्हटलं जातं. म्हणजे जो मॉडिफाईड जो फॉर्म असतो पॉलिमरचा, जो मॅन मेड असतो, अशा जे काही पॉलिमरचं क्लासिफिकेशन आहे त्यांना म्हटलं जातं सिंथेटिक पॉलिमर. आता हे जे काही सिंथेटिक पॉलिमर आहे हे जर आपल्याला तयार करायचं असेल तर आपण कसं तयार करू शकतोय? तर दीज पॉलिमर आर आर्टिफिशियली प्रिपेर्ड बाय पॉलिमरायझेशन ऑफ. म्हणजे जर असे जर कंपाऊंड्स आपल्याला तयार करायचे असतील तर आपण त्यांना कसं प्रिपेअर करू शकतो? तर बाय पॉलिमरायझेशन ऑफ वन मोनोमर और कोपॉलिमरायझेशन ऑफ 2 or more मोनोमर्स. आता हे जे काही सिंथेटिक पॉलिमर्स आहेत हे आपण काय करू शकतो? त्याचं एक्झाम्पल मेन्शन करू शकतो. मग सिंथेटिक पॉलिमर्समध्ये कुठले कुठले येतात? मॅन मेड. तर फर्स्ट येतो नायलॉन. आपल्याला माहीतच आहे नायलॉन हा जो कंपाऊंड आहे हा काय होतोय? तर सिंथेटिक पॉलिमरचं काम करत असतो. किंवा हा जो काही पॉलिमर आहे हा मेनली प्रिसाईज केला जातो. इट इज अ सिंथेटिक पॉलिमर. दुसरा आहे टेरिलिन. हा टेरिलिनसुद्धा काय आपला सिंथेटिक पॉलिमरच आहे. त्यानंतर पुढे गेला तर निओप्रिन आहे. हा निओप्रिनसुद्धा तुमचा काय असतो? सिंथेटिक पॉलिमर असतो. आता हे जे काही सिंथेटिक पॉलिमर्स आहेत हे 3 टाईप्समध्ये काय केले जातात? डिवाइड केले जातात. म्हणजे जे सिंथेटिक पॉलिमर्स आहेत हे 3 टाईप्समध्ये आपण त्यांना डिवाइड करतो. पहिला टाईप आहे फायबर, म्हणजे तो बेस्ड ऑन फायबर. दुसरा असतो तुमचा तर सिंथेटिक रबर आणि तिसरा असतो प्लॅस्टिक. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्यांना काय करतो? एक्सप्लेन करतो किंवा त्याच्या ते टाईप्स आहेत ते टाईप आपण काय करतोय? बघत असतो. पहिला असतो फायबर, दुसरा असतो सिंथेटिक रबर आणि तिसरा असतो प्लॅस्टिक. In this way we have to classify the synthetic polymer. And last third type is a semi-synthetic polymer. Semi-synthetic polymer म्हणजे काय? तर these are derived from natural polymer. म्हणजे जो नॅचरल पॉलिमर असतो ह्याच्यापासून जो डिराइव्ड केला जातो, थोडासा मॉडिफाईड केला जातो नॅचरल पॉलिमरपासून थोडा वेगळा, त्याला थोडक्यात काय म्हटलं जातं? सेमी सिंथेटिक पॉलिमर. किंवा दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज रिजनरेटेड फायबर. किंवा त्याला दुसरं आपण काय म्हणू शकतो? रिजनरेटेड फायबर म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल जर त्याचे एक्झाम्पल जर आपल्याला बघायचे असतील तर सेल्युलोज डेरिव्हेटिव्ज आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सेल्युलोजचे डेरिव्हेटिव्ज आपण बघू शकतोय.
मग त्याच्यामध्ये सेल्युलोज ॲसिटेट रेयॉन असेल, सेल्युलोज नायट्रेट असेल, विस्कोस रेयॉन असेल किंवा क्युप्रो अमोनियम रेयॉन असेल. हे जे काही सेल्युलोजचे डेरिव्हेटिव्ज आहेत ते आपण काय करू शकतो, सेमी सिंथेटिक पॉलिमर्समध्ये एक्झाम्पलच्या स्वरूपामध्ये मेन्शन करू शकतो. मग हे जे काही सेमी सिंथेटिक पॉलिमर्स आहेत ह्यांचा वापर आपण कुठं करू शकतो ते आपल्याला बघायचं आहे. मग सेमी सिंथेटिक पॉलिमर्स आर यूज्ड इन प्रिपरेशन ऑफ, म्हणजे आपण काय करू शकतो त्याला, यूज्ड इन प्रिपरेशन ऑफ नॉन इन्फ्लेमेबल फोटोग्राफिक फिल्म्स और सिनेमा फिल्म्स किंवा वॉर्निशेस इत्यादीमध्ये आपण त्याला काय करू शकतोय